4 वाजून 47 मिनिटं झालेली आहेत आणि आपल्याला वेळेत सामने पूर्ण करायचे त्याची आपण नोंद घ्या. चला पंच, सामन्याला त्वरित सुरुवात करा प्लीज. स्पीडअप करा प्लीज, जरा घाई करा. गोलंदाज प्रदीप बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र चेंडू निघून जाईल. थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या 2. तिसऱ्या धावेकरता प्रयत्न. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट इथून मात्र पाहायला मिळते. प्रत्येक धावेकरता प्रत्येक चेंडू मागे संघर्ष आहे. यावेळेस मात्र गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. एक धाव जरूर मिळाली. चेंडू पकडण्याकरता अवकाश. दोन्ही फलंदाजांनी या संधीचं सोनं केलं. एक धाव जोडली जाईल एका धावेच्या मदतीनं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. जर आपण पाहिली धावा या पाहायला मिळतात त्या 3 धावा. यावेळेस मात्र पुढे सरसावा ड्राईव्ह केलं चेंडूला आणि एक टप्प्याच्या अखेर चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार. सुंदर चौकार. नशिबाचा चौकार इथून मात्र जोडला जाईल. फलंदाज नारायण पाटील सर चांगली फलंदाजी करतायत. नानू सुतार यांची चांगली साथ आहे त्यांना आणि हा सामना दोन्ही संघांकरता अगदीच महत्वाचा आहे. आता मात्र कॅप्टन लीडिंग फ्रंट आपण जर पाहिलं तर रुपेश यांनी मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये आता मात्र स्वतः दाखल झालेले आहेत. यावेळेस मात्र ड्राईव्ह करत निघून गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. तत्पूर्वी 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. 9 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. तर टेंबिवली संघ 2 सामने विजय झालेला आहे. अमर कासनी संघ 2 सामने विजय झालेला आहे. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा येईल. धावसंख्या 10 या अंकावरती जाऊन पोहोचेल. त्याचप्रमाणे ओमसाई तिसरे संघ 2 सामने विजय झालेला आहे. त्याचप्रमाणे जो पायगाव संघ आपण पाहतोय 2 सामने विजय झालेला आहे. असं हे आतापर्यंतचं स्टॅटिक्स. गोरसाई संघाचा विचार केला तर अगदीच त्यांचा प्रवास इथून मात्र थांबेल कारण की 4 सामने पराभूत झालेला आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय. निघून जाईल चेंडू सीमा पार. एक सुंदर देखणा चिकणा असा हा चौकार. हॅलो, एक चौकार पाहायला मिळतोय आणि 14 धावा
या फलकावरती जोडल्या जात आहेत. 14 रन्स ऑन दी बोर्ड एक षटकाच्या अखेरनंतर. चला पुढील गोलंदाज त्वरित या. पुढचा गोलंदाज त्वरित या, अगदी वेळ खर्च करू नका. अगदीच अतिरिक्त वेळ मात्र खर्च झालेला आहे, याची आपण नोंद घ्या. आजचं शेड्यूल आम्हाला अपेक्षित होतं की 5 वाजेपर्यंत संपन्न होईल, पण मात्र जास्तीचा वेळ मात्र इथून खर्च घेतला गेलाय, खर्ची घातलेला आहे. चला फलंदाज बॅटिंग स्थानवरती या. अमर कासने संघ ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय आणि अगदीच प्रयत्नांची पराकाष्ठा ज्या रीतीने आपल्याला पाहायला मिळते, अगदीच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की दोन्ही संघांकरिता हा सामना महत्त्वाचा आहे. कोणता संघ जे क्वालिफायरचं तिकीट मिळवेल ही गोष्ट मात्र ही पाहण्यासारखी राहील. 4 संघांमध्ये रस्सीखेच आहे. गोलंदाज तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. चला बी रेडी, बी फास्ट, प्लीज जरा घाई करा. यावेळेस मात्र सुंदर एक पॅडल स्वीपचा फटका, निघून जाईल चेंडू, सीमा पार होत नाहीये, चेंडू अडला गेलाय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 3 धावा पूर्ण केल्या चित्त्याच्या चपळाईने. 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. यापुढचा होणारा सामना ओमसाई पिसे आणि टेंबिवली या संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टेंबिवली संघाकरिता हा 4था सामना असेल. यापुढचा होणारा सामना. यावेळेस मात्र पुढे सरसावत ड्राईव्ह केले चेंडूला, इनसाइड आउटचा फटका, निघून जाईल चेंडू डाऊन द ग्राउंड. एका धावे करता, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवलाय अमर कासने संघाच्या फलंदाजांनी. आणि अगदी संध्याकाळचं सत्र आहे आणि या मैदानाचा संध्याकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र प्लस पॉईंट पाहायला मिळतोय. पुढे सरसावत यावेळेस मात्र ड्राईव्ह केले चेंडूला, काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू निघून गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण मात्र नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 19 या अंकावरती. खऱ्या अर्थानं या धावेची गरज होती का? काही काळ स्ट्रॅटेजीचा एक भाग असावा. अगदीच डगआउट मध्ये आल्यावरती यक्ष प्रश्न निश्चितच विचारला जाईल. चला फलंदाज आपण धावत यायचं. पुढील फलंदाज प्लीज प्लीज धावत चला. येणारी वेळ निश्चितच वाचेल त्याकरता आम्ही सूचना करतो आपल्याला, आणि तुम्हाला सुद्धा वॉर्मअपची संधी मिळेल. नवीन फलंदाज रामदास मैदानाच्या आतमध्ये आहे. 19 धावा फलकावरती जोडला गेला. चेंडूचा खेळ झाला तो आतापर्यंत 3. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्यात यश येत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण होताना आपण पाहतोय. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 या अंकावरती. बघा आपलं जो नियंत्रण आहे, बॉडी बॅलन्स आहे, तो आपण राखणं गरजेचं आहे. कारण की आपल्याला जी ग्रीन कार्पेट वरती खेळण्याची संधी ही जास्त मिळत नाही आपल्या विभागामध्ये, पण तरी सुद्धा आपण हा दौऱ्याकरता जो खेळ करतोय त्याकरता तुमच्या शरीरावरती तुमचं नियंत्रण असणं खूप महत्त्वाचं आहे. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 21 या अंकावर. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाज अनिलाच्या माध्यमातून. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 21 धावा. मैदानाच्या आतमध्ये खेळ सुरू आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस मात्र लॉप केला चेंडूला, उंची जास्त लांबी कमी. इथून मात्र 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडूची फेकी, धावचीची संधी आणि फलंदाज बाद. अशा रीतीने एकंदर या धावा
जोडल्या जात आहेत त्या 1. 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 22 रन्स ऑन दी बोर्ड. 22 धावा फलकावरती आपण पाहतोय. चला पुढील गोलंदाज त्वरित यायचा आहे आणि फलंदाज सुद्धा आपण धावत यायचा आहे. नवीन फलंदाज शरद उंच पुरा असा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच महत्वाची गोष्ट म्हणजे विशेष फलंदाजीचं योगदान इथून मात्र जोडणं अत्यावश्यक आहे. आणि आता मात्र किमान 35 पेक्षा अधिक धावा जर अमर कासनी संघाच्या माध्यमातून जोडल्या गेल्या तर मात्र एक आव्हानात्मक धावसंख्या पाहायला मिळू शकते. कारण की संध्याकाळचं सत्र आहे आणि प्लस पॉईंट म्हणजे अमर कासनी संघाने जी नाणेफेक जिंकली होती, तिसरी नाणेफेक जिंकली आणि आतापर्यंत सामन्यांचा जर आपण विचार केला तर 2 सामने जिंकलेले आहेत. गोलंदाज नितीन गवळी यांना बॉलिंग मार्कवरती आणलं गेलंय. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दूरवर पसरलेले क्षेत्ररक्षण आहे. चला पंचा सामन्याला सुरुवात करा प्लीज, कारण की खूप वेळ खर्च झालेला आहे. याकडे लक्ष द्या. अगदीच 4:59 झालेली आहेत. यावेळेस मात्र लटकटचा अंदाज. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूचा विजय होईल की क्षेत्ररक्षकाचा, आणि विजय होतोय तो मात्र चेंडूचा. चेंडू होईल सीमापार. सुंदर चौकार. धावा मिळतात ते 4. 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 26 रन्स ऑन दी बोर्ड. सर्व्हिस धावा फलकावरती जोडल्या गेलेल्या आहेत. 26 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा नितीन गवळी. यावेळेस मात्र अप्रतिम स्क्वेअर कट कॉपी बुक स्टाईलचा फटका. निघून जातोय का चेंडू सीमा पार, आणि हो निघून जाईल चेंडू सीमा पार. धावा मिळतात त्या मात्र 4. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचेल. प्रत्येक चेंडू गणिक मात्र संघर्ष आहे आणि या चौकाराने मात्र एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळते अमर कासनी संघाच्या या फलंदाजांकडून. फलंदाज जर आपण पाहिलं तर नानो सुतार फलंदाजी करतोय आणि निश्चितच चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळेल का. आणि यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. जर चौकाराची हॅट्रिक झाली असती तर मात्र चौथा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला असता. पण आबाधुबीचा खेळ. धावा जोडले जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या अंकावरती. चेंडूचा खेळ झालाय तो 3. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचताना चला स्पीडअप करा. धावसंख्या जाऊन पोहोचली 32 धावा. 32 धावा जोडल्या गेल्या त्या 2. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फोर्स केलं गेलंय. निघून जाईल चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 1च धाव. अधिक 1 मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय, संपन्न झालाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येईल. अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. 34 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला तो 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कदाचित बरेचशे खेळाडूंचा जर आपण विचार केला तर अगदीच काहीसा वेळ आहे. त्या अगदी वेळेच्या बाबतीत नेहमीच सहकार्य पाहायला मिळतं. यावेळेस मात्र हुक केलंय. निघून जातोय की चेंडू एक टप्पा पार की अखेर षटकार. पण धावा मिळतात ते 4. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 38 या अंकावरती. षटक क्रमांक 3
चा खेळ सुरू आहे आणि अगदी शेवटचा चेंडू मार्गस्थ केला जाईल. राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टॅप केला गेला चेंडूला. एका धावेच्या मदतीने 39 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 39 अंकावरती. 3 षटकाचा खेळ संपन्न झाला. चला पुढील गोलंदाज त्वरित यायचंय. 39 धावा फलकावरती आपण पाहतोय पिसे आणि जे हनुमान टेंबिवली, ओमसाई पिसे, जे हनुमान टेंबिवली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या. ओमसाई पिसे संघाचे संघनायक हजर आहेत. जे हनुमान टेंबिवली संघाचे संघनायक सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर या 1 षटकानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. गोलंदाज गणेश बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र या दिवसातला 12वा चेंडू निघून जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मॅच बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. तत्पूर्वी दुसरा चेंडू उपलब्ध झालाय. धावसंख्या जोडली गेली 45 धावा. 45 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र खोदून काढले गेले. एकच धाव इथून मात्र फलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 46 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चेंडूंचा खेळ झाला तो आतापर्यंत 2. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र हुक केलाय चेंडूला. फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय. गरकन गिरकी इथून मात्र पाहायला मिळते. चेंडूचा पाठलाग केला जाईल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि धावचीची संधी. तर तिसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहे. चित्त्याच्या चपळीने 3 धावा पूर्ण केल्यात. मॅच बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये परत आलाय. तत्पूर्वी 3 धावांच्या मदतीने 49 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना अगदीच दमछाक झालेले पाहायला मिळते. कारण की सकाळच्या सत्रापासून 6 धावा या पळून पूर्ण केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या अमर कासने संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. चला बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करा. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र 13वा चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. जसा चेंडू आला तसा चेंडू पाठवला षटकाराकरिता. मॅच बॉल मॅच मध्ये परत काय आला आणि त्याला परत काय पाठवलं मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आत आला काय आणि मैदानाच्या बाहेर गेला काय. आणि टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय. 55 धावा जोडल्या गेल्यात अमर कासने संघाच्या या धाव फलकावरती. क्या बात है. गुड पीस ऑफ बॅटिंग आपण पाहतोय फलंदाज शरद याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र हुक केलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. तत्पूर्वी चेंडू सीमा पार होईल. धावा मिळत आहेत ते 4. 59 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली धावसंख्या आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर सहकारी मात्र नाराज होतात. गणेश यांच्यावरती अगदीच अचूक लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी हाताळणं गरजेचं होतं पण तीच मात्र गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. आणि आजचा टॉप स्कोर काय आहे तो म्हणजे या 64 धावा. आणि इथून मात्र उंची जास्त लांबी कमी. रुपेश चेंडू खाली
आणि झेल पकडला जाईल. विकेटचं पतन फलंदाज बाद. जिंकण्याकरता 24 चेंडू आणि 60 धावांचं लक्ष्य. वळूया टॉस कडे. कोण होईल हा टॉस का बॉस? जर्मन टेंबुले आणि पिसे. चला अमर कासने संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. थोड्याशा काही गोष्टी गुलदस्त्यामध्ये सुद्धा आहेत, कारण की वेळ जर आपण पाहिली 5:08 झालेली आहेत. कदाचित हा सामना 3 षटकांचा सुद्धा होऊ शकतो. बघूया वेळेच्या अवधीनुसार. तर ओम साई पिसे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. पिसे संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांकरिता आणि सामना 3 षटकांचा होईल याची नोंद घ्या. चला त्वरित सामन्याला सुरुवात करा प्लीज. घाई करा. अगदीच खूपच टफ कॉम्पिटिशन आहे. पुढचा सामना हा 3 षटकांचा आहे याची नोंद घ्या. जर्मन टेंबुले आणि ओम साई पिसे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू ड्राईव्ह केले. झेल घेण्याची संधीचं सोनं करता आलेलं नाही. चूक झाली आहे पण चुकीला माफी नाही. भगवानजी भोईर अगदीच सहकाऱ्यांवरती थोडेसे निराश होत आहेत. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड धावा मिळतात ते 4. चौकार जोडला जाईल 6 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना.
व्हाईट बॉल. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांचा निर्णय अंतिम असेल. प्लीज आपण कोऑपरेट करा. वेळ अगदीच अतिरिक्त खर्च झालेला आहे याची आपण नोंद घ्या. अगदी अचूकने आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. अगदीच जर आपण पाहिलं तर महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एक जमेची बाजू. एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं कोऑर्डिनेशन, तुमची फेकी. भगवानजी भोईर आता मात्र खुश झालेले आहेत आणि जेव्हा पहिला सामना जिंकला होता, यस टायगर अभी जिंदा आहे, ती झलक पाहायला मिळते. क्या बात आहे. आणि मला वाटतं आजच्या रात्रीमध्ये कदाचित मेजवानी सुद्धा असेल भगवानजी भोईर यांच्याकडून. आणि त्यांचे मनोमन एकच प्रश्न आहे, क्वालिफाय व्हा. हवं ते मिळेल, पाहिजे ते मिळेल, मागणी तसा पुरवठा, पण क्वालिफाय व्हा. पुन्हा एकदा मॅच कडे. आणि झेल सुटलाय. कोणाचा झेल सुटलाय? एक चांगल्या फलंदाजाचा जीवनदान दिलं गेलंय. फलंदाज प्रदीप यांना महत्वपूर्ण विकेट म्हणजे नितीन गवळी यांना बाद करण्यात यश आलं आणि तेच यश म्हणजे एक मोठं सेलिब्रेशन आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. गती परिवर्तन, झेल घेण्याचा प्रयत्न, पण चेंडू खूपच दूर राहिला. क्षेत्ररक्षकापासून धावा मिळत आहेत ते दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10 या अंकावरती. जिंकण्याकरता 50 धावांची गरज. चला पुढचा गोलंदाज त्वरित या. 10 धावा, 10 रन्स. 1 2 3 एक चेंडू शिल्लक आहे. एक वाईड चेंडू हाताळला गेलाय. चला स्पीडअप करा. बी रेडी, बी फास्ट. खूपच मोठी रस्सी खेच आहे आणि गुंतागुंत मात्र होऊ नये हीच आमची अपेक्षा आहे. डॉमिनेशन इथून मात्र पाहायला मिळते. अगदीच रस्सी खेच. पुन्हा एकदा चेंडू फेकण्यास उशीर आणि विकेटचं पतन. क्या बात आहे, लाजवाब. व्हॉट अ सेलिब्रेशन. धावसंख्या 11 धावा आणि एकंदर विकेटचं पतन आपण पाहतोय ते 2 विकेट्स. चला पुढील गोलंदाज त्वरित या. अमर कासने संघाचे. आता मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यावंच लागलं. मरता क्या न करता रुपेश इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. कॅप्टन लीडिंग फ्रंट, संघाचा संघनायक. नारायण पाटील सर चला सहकार्य करा आणि पुन्हा एकदा आपण एक काऊ कॉर्नर मध्येच या. धावसंख्या फलकावरती 11 धावा, 11 रन्स, 11 धावा. षटक संपल्यानंतर किमान 2 वेळा ही गोष्ट रिपीट होते, तरी सुद्धा काही खेळाडू विचारतात, हरकत नाही. सांगणं आमचं काम आहे, ऐकणं सर्वांचं काम आहे. कारण की एकटा व्यक्ती बोलतो तेव्हा त्याला ऐकणारे हजारो आहेत, पण इथे मात्र शेकडो आहेत असंच म्हणावं लागेल. धावसंख्या फलकावरती 11 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. गुरुनाथ राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. 8 ते 10 पावलांचा रनअप. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू, डॉट बॉल. मी यापूर्वीच म्हटलं होते की नाणेफेक जिंकून जो संघ फलंदाजी स्वीकारेल त्या संघाला प्लस पॉइंट आहे आणि त्याचाच वापर इथून मात्र केला गेलाय. आणि आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अमर कासने संघाने लगातार 3 नाणेफेकी या जिंकलेल्या आहेत.
डॉट बॉल, निर्धाव चेंडू, क्या बात आहे, चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र वळण घेतोय आणि रुपेश अगदीच प्रदीप यांच्यावरती थोडीशी आपली नाराजी दर्शवतोय, कारण की चेंडू निर्धाव जाणं हे मात्र या वेळेमध्ये योग्य नाही आहे, हीच मात्र गोष्ट पाहायला मिळते. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला जाईल आणि फलंदाज क्षेत्ररक्षक सुभाष यांच्या हातून चेंडूची फेकी केली जाईल. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे आणि रुपेश कॅप्टन लीडिंग फ्रंट आता मात्र कशा पद्धतीने खेळी करेल हे मात्र महत्वाचं आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. क्रमपाप जर आपण पाहिलं, जी क्रमपाप प्राप्त विकेट आहे ती मात्र जर इथून मिळवली तर मात्र या मॅच मध्ये अजून रोमांचकता वाढू शकते. यावेळेस मात्र मोठा फटका इन बिटवीन द गॅप, चेंडू एक टप्प्या अखेर सीमा पार, सुंदर चौकार. गोष्ट मात्र चांगली आहे पण ती मात्र झेलणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. धावसंख्या आपण जर पाहिली तर फलकावरती 16 धावा आपण पाहतोय. गोलंदाज तयार. धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा फलकावरती आहेत. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र चेंडू हवेत रिकॉशियस होताना चेंडू पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ढुंडो रे साजना, अखेरच्या क्षणी धडपडत लढथडत इथून मात्र धावचित होईल का क्षेत्र फलंदाज, पण मात्र नाही. 3 धावा पूर्ण केल्या, 4थ्या धावेचा प्रयत्न होईल का, पण आता मात्र बॉल स्ट्रिप केल्या जात आहेत, जी गोष्ट ही क्रमप्राप्त नव्हती. पंच सुरेश घरात सर, धावा या चेंडूवरती. तर 4 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावरती. 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. या षटकातील 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालेला आहे. 13 चेंडू आणि जिंकण्याकरता 40 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज गणेश फलंदाजी करता आलेला आहे. रुपेश जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत धोक्याची घंटा ही मात्र असेल अमर कासने संघाकरिता आणि अगदीच रुपेश सुद्धा ठाण मांडून आहे. संघाकरता कॅप्टन लीडिंग फ्रंटची जबाबदारी इथून मात्र त्याच्या माध्यमातून बजावणं ही आता मात्र गोष्ट महत्वाची असेल. यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पुढील गोलंदाज त्वरित या. चला स्पीड अप करा प्लीज, बी रेडी बी फास्ट, प्लीज जरा घाई करा. गोलंदाज सुभाष बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत आणि अमर कासने संघाचे आणि भगवानजी भोईर यांचे विश्वासू शिलेदार आपण पाहू शकता. 12 चेंडू जिंकण्याकरता 40 धावांची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र शेवटच्या क्षणी लेट कटचा अंदाज, 1 धाव जोडली जाईल. एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 21 या अंकावरती. 11 चेंडू 39 धावांची गरज. चला घाई करा, स्पीडअप करा, बी रेडी बी फास्ट. कोणता संघ आघाडीवर पाहायला मिळेल, कोणता संघ बाहेमध्ये जाऊन पोहोचेल. एका बाजूला न्यू मिलन जो पायगाव संघ आपण पाहतोय, एका बाजूला अमर कासने संघ. व्हेरिएशन, अप्रतिम गोलंदाजी, भेदक मारा, निघून जाईल चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये.
आणि टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय गोलंदाज सुभाष यांच्याकरिता. अगदीच तिखट मारा पाहायला मिळतोय, टिचून मारा केला जातोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल 22 या अंकावर. इट्स अ टेंटेटिव्ह बॅटिंग. गोलंदाज तयार, राईट आर्म वरती विकेटचा मारा. पुढचा चेंडू हाताळण्याकरता फलंदाज गणेश समोर जाईल. अंधाधुंद बॅट फिरवली जाईल. या गोष्टीची आवश्यकता नाही, ती गोष्ट मात्र मैदानाच्या आतमध्ये घडताना अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू डॉट बॉल 1010 एक VIP फिगर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या अंकावर. क्रुशियल सिच्युएशन आहे, प्रत्येक चेंडू गडी संघर्ष आहे. हा सामना दोन्ही संघांकरता तितकाच महत्वाचा आहे. पुढील होणारा सामना हा 3 षटकांचा आहे. यावेळेस मात्र फोर्स केलंय, इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. धावा मिळतायत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या 25 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना 7 चेंडू आणि 35 धावांची गरज. गोलंदाज तयार. अंधाधुंद बॅट पुन्हा एकदा फिरवली जाईल. निघून जातो चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र शफल क्रॉस, निघून जाईल चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीतची संधी, फलंदाज बाद. आव्हान खडतर आहे आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 26 धावा फलकावरती आपण पाहतोय. चला काही करायची, स्पीडअप, बी फास्ट. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र लॉफ करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर एकच धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचताना फलकावरती आपण पाहतोय 27 या अंकावरती. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विशेष संघ आपले फलंदाज रेडी ठेवा, तयार ठेवा. लगेचच मैदानाच्या आतमध्ये धावत जायचंय आणि हा सामना संपल्यानंतर मैदान रिकामं करायचंय. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाज नानू वाईट चेंडू हाताळतायत, त्यामुळे अतिरिक्त वेळ मात्र खर्च होतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि सामना मात्र खूप दूर निघून गेलाय तो पायगाव संघापासून, असंच म्हणावं लागेल.
कारण की धावसंख्या फलकावरती 29 धावा आणि जिंकण्याकरता अजूनही 31 धावांची गरज आहे. भगवानजी भोईर साहेब आता मात्र खुश होत आहेत, चेहऱ्यावरचं हास्य मात्र थांबत नाहीये. डॉट बॉल नाही आहे, तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र अंकित केली जाईल. 30 धावांची आता मात्र गरज आहे उर्वरित 2 चेंडूंमध्ये. क्रिकेटमध्ये षटकारापेक्षा मोठं काही नाहीये आणि इथून मात्र चेंडू निघून जाईल तो चौकाराकरिता 4 धावा जोडल्या जातील. शेवटचा चेंडू आता मात्र मार्गस्थ केला जाईल. चला डोंबिवली संघ मैदानामध्ये लगेच आपण आगेकूच करायची आहे आणि पिसे संघ आपले फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. सामना 3 षटकांचा आहे. यावेळेस मात्र षटकार, कारण की नाना गोंधळे यांचा पाय स्पर्श झाला होता षटकाराला. चेंडू जेव्हा हातामध्ये त्यांच्या आला होता तेव्हा. आणि यस, पुन्हा एकदा भगवानजी भोईर